पण आज आपण मंदिरात जातो, कसं जातो माहिती? जसं किराणा लिस्ट घेऊन जातो तसं आज आपण मंदिरात जातो. सगळे घराणे, सगळे प्रॉब्लेम, सगळ्या समस्या, सगळ्या मागण्या त्या अशा देवाला वाचून दाखवतो आणि देवा एवढं एवढं कर. सगळेजणच करतात असं मी अजिबात म्हणत नाही. मग काही जण खिशात हात घालतात आणि अंगठ्याने सगळ्या नोटा अशा बाजूला काढतात आणि बरोबर नाण्यात घालतात. ठीक आहे, घाले नका. त्यात पण अजून सगळ्यात बारकं नाणं कुठलं लागतंय ते काढतात आणि असं काय त्या देवासमोर टाकतात की हे घे देवा मोबदला. काय मोबदला म्हणजे 1 रुपया टाकून लाखो रुपयाची कामं करून घ्यायची ही तुमची अपेक्षा. बरं मला सांगा, तुम्ही समजा खूप अडचणीत आहात, खूप अडचणीत आहात तुम्ही आणि तुमच्या एखाद्या जवळच्या पाहुण्याने तुम्हाला तुमच्या हातावर मदत म्हणून 1 रुपया ठेवली. काय मदत म्हणून 1 रुपया ठेवला, तुम्हाला कसं वाटेल? वाईट वाटेल का? अहो, आपण तर जन्मोजन्मीचे भिकारी असो सुद्धा आपल्या हातावर 1 रुपया ठेवल्यावर आपल्याला इतकं वाईट वाटतं. मग तो तर ब्रह्मांडाचा मालक आहे, तो तर विश्वाचा मालक आहे. त्याला फार छान वाटत असेल असं वाटतं का तुम्हाला? त्याला खूप आनंद होत असेल असं वाटतं का तुम्हाला? मायबाप माझा श्री गुरुदेव दत्त, माझा विठ्ठल, माझा पांडुरंग ना तुमच्या त्या नाण्याला भुकेलेला आहे, ना तुमच्या त्या नैवेद्याला. तो फक्त तुमच्या प्रेमाला, तुमच्या भक्तीला आणि तुमच्या श्रद्धेला भुकेलेला आहे. बस.